नमस्कार, मी सुवर्णा माटेगावकर. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एक अशी रेसिपी बघणार आहोत जी घरोघरी वर्षानुवर्षे केली जाते. ती म्हणजे रव्याचा उपमा. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल काय विशेष, काय याच्यामध्ये कांदा टोमॅटो घातला, थोडे मटार घातले की छानच होतो. तो छानच होतो, मान्य आहे. पण आपल्या घरामध्ये असे काही मेंबर्स असतात ज्यांना भाज्या अजिबात आवडत नाहीत खायला. मग त्यांच्या पानामध्ये ती भाजी वाढली की नको, मला भाजी नको, किंवा ही भाजी नको, ती भाजी नको असं वाटतं आणि आरोग्यासाठी ते चांगलं नाही. तर आज मी तुम्हाला उपम्याचा असा एक प्रकार दाखवणार आहे जो मॅक्झिमम भाज्या घालून केलेला आहे. म्हणजे भरपूर प्रकारच्या भाज्या मी त्याच्यात घालणार आहे. त्याच्यामुळे तो चवीला तर उत्तम होईलच, पण तो हेल्दी पण आहे. तर आपण त्याचं साहित्य आधी बघूया. भरपूर भाज्या घालून केलेला उपमा, त्याच्यासाठीचं साहित्य मी तुम्हाला दाखवते. हा मी 1 वाटी जाड रवा घेतलेला आहे. तुम्ही बारीक रवासुद्धा वापरू शकता, पण जाड रव्याचा उपमा जास्ती छान होतो असं मला वाटतं. तेल लागणार आहे आपल्याला, मिसळणीचा डबा लागेल, हिंग, मीठ, साखर. आता मी तुम्हाला भाज्या दाखवते कुठल्या कुठल्या मी घालते त्या. कांदा बारीक चिरून घेतला आहे. त्याच्यानंतर 1 टोमॅटो घेतलेला आहे चिरून, तो मीडियम चिरलेला आहे. त्याच्यानंतर हे फ्लॉवरचे तुरे थोडे मीडियम असे बारीकच करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कॉर्न आहे, स्वीट कॉर्न, थोडे मटारचे दाणे आहेत. त्याच्यानंतर गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे. मिरची लागणार आहे आपल्याला, कढीपत्ता लागणार आहे. त्याच्यानंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर आणि ओलं खोबरं आपल्याला लागणार आहे. ओलं खोबरं आपल्याला आतमध्ये सुद्धा घालायचं आहे. मीठ, साखर, हिंग असं आपल्याला सगळं हे साहित्य लागणार आहे. चला आता आपण उपमा करायला घेऊया. मी स्टीलची कढई घेतली आहे, त्याच्याखाली गॅस लावला आहे. आपण तेल घालूया. या उपम्याला तेल थोडं जास्ती लागतं कारण आपण याच्यात भरपूर भाज्या घालणार आहोत. त्याच्यामुळे साधारण 3 टेबलस्पून तेल घेतलं आहे. त्याच्यामध्ये काही जण आलंसुद्धा घालतात, पण मला आल्याची जी एक तीव्र टेस्ट असते ती मला उपम्यात तरी आवडत नाही, म्हणून मी नाही घालत. बेसिकली या भरपूर भाज्या घालून केलेल्या उपम्याची चव या भाज्यांमुळेच इतकी सुंदर लागते की त्याच्यासाठी वेगळे काही मसाले किंवा काही वेगळ्या गोष्टी घालायची गरज नाही पडत. आता मी मोहरी घातली आहे थोडी, थोडं जिरं, आता सगळ्यात आधी मी भाज्या घालणार आहे याच्यामध्ये. सगळ्यात आधी कोबी घालते, फ्लॉवर, कांदा घालते, आता मिरची घालते, आता बाकीच्या भाज्या थोड्या थोड्या घालायच्या आहेत. सगळ्यात आधी टोमॅटो घालते, कॉर्न घालते. गाजर एवढं लागेल असं मला वाटत नाही, त्याच्यामुळे मी साधारण याच्यातलं थोडंसं वगळून घातलं आहे. मटार घातले हे सगळे. त्याच्यात कढीपत्ता घातलाय, जनरली आपण उपम्यामध्ये जसं उडदाची डाळ घालतो तशी मी याच्यात घातलेली नाही आहे, कारण आपण भाज्या भरपूर घातलेल्या आहेत. जेव्हा मी उडदाची डाळ घालते तेव्हाच मी शेंगदाणा आणि म्हणजे भिजवलेले शेंगदाणे आणि चण्याची डाळ भिजवलेली असं घालते, पण आजच्या ह्याच्यात मी घातलेलं नाही.
आता हिंग घालायचं आहे आपल्याला. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कमी जास्त घालू शकता. मी 2-3 चिमूट घातलेला आहे. आता याच्यामध्ये मी हा सगळा रवा घालते. 1 वाटी रवा. आणि आता या स्टेजला हा भरपूर भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला असं वाटत असेल की भाज्यांचं प्रमाण जास्त आहे, रव्याचं प्रमाण त्या मानाने कमी आहे, पण हरकत नाही, तो खूप सुंदर लागतो चवीला. आता हा खरपूस भाजून घ्यायचा आहे रवा आपल्याला कमीत कमी 5 मिनिटं. गॅस मी मीडियमच ठेवला आहे. मध्ये गॅस कमी जास्त करत करत मी हा रवा भाजणार आहे. बऱ्याच गृहिणी असंही करतात की नुसता रवा आधी भाजून ठेवतात. तसंही करायला हरकत नाही, पण मी नेहमी असा या भाज्यांबरोबर किंवा जेव्हा उपमा करते तेव्हा त्या कांद्याबरोबर वगैरेच रवा भाजते. मला समोर कधीतरी असं वाटतं की त्याच्याबरोबर भाजल्यामुळे त्या रव्याला एक तो त्याचा जो फ्लेवर असतो त्या भाज्यांचा तो खूप चांगल्या पद्धतीने लागतो. तर आपण हे छान भाजून घेऊया. स्टीलची कढई असल्यामुळे थोडा लवकर भाजला जातो, पण हिंडालियमची किंवा लोखंडी कढई असेल तर थोडा वेळ लागतो भाजायला. त्या भाज्यांचा असा एक मिश्र असा खमंग सुवास येतोय त्या रव्याबरोबर. आता या स्टेजला आपल्याला याच्यामध्ये थोडं आतमध्ये खोबरं घालायचं आहे. ओलं खोबरं आपल्याला गार्निशिंगला तर घालायचंच आहे, पण आताही थोडंसं मी घालते. तेही चवीला खूप छान लागतं. त्याच्यात तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता मिरचीच्या ऐवजी. काही लोकांना असा प्रॉब्लेम असतो की मिरची खाल्ल्याने त्रास होऊ शकतो, पण मिरची एखादी घातली तर काही हरकत नाही. कमी तिखट मिरची तुम्ही वापरू शकता. ह्याच्यामध्ये काजू किंवा भाज्यांमध्ये फरसबी सुद्धा वापरतात, पण मला फरसबीची थोडी चव कडवट वाटते म्हणून मी याच्यात ती नाही घातलेली. तर जवळजवळ आपण 5 मिनिटं भाज्यांबरोबर हा रवा छान खरपूस भाजून घेतला आहे. त्याचा एक छान सुवास येतो. आता या स्टेजला आपल्याला याच्यात गरम पाणी घालायचं आहे. साधारण 2 वाट्या मी आत्ता गरम पाणी घातलेलं आहे, पण तुम्ही थोडंसं वाढवू शकता, कारण आपल्याला मऊसूत उपमा करायचा आहे. कोरडा उपमा आमच्याकडे आवडत नाही कोणाला, त्याच्यामुळे मी आता पाणी अजून वाढवते. म्हणजे साधारण 3 वाट्या पाणी मी घातलं असं म्हणायला हरकत नाही. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ, साखर असं घालायचं. आमच्याकडे थोडा गोडसर उपमा आवडतो, त्याच्यामध्ये मी साखर 2 चमचे पूर्ण घातली. इथे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मी पाणी थोडं वाढवते, म्हणजे आता कंप्लीट 3 वाट्या पाणी मी घातलेलं आहे. तुम्ही भाज्या किती घालता त्याच्यावरही पाण्याचं प्रमाण असतं. आता याच्यावर आपण छान झाकण ठेवून दणदणीत 2 वाफा तरी काढूया याच्या. मी झाकण ठेवते. साधारण 1.5 मिनिटाची 1 वाफ, अशा 2 वाफा आपल्याला काढायच्या. साधारण 1.5-2 मिनटं झाली आहेत. एकदा आपण ढवळून घेऊया. वा वा, सुंदर
त्याचा फ्लेवर येतोय आणि तो शिजतोय छान. स्पेशली याच्यातला कॉर्न शिजायला वेळ लागतो. आता या स्टेजला दुसरी वाफ येण्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये एक पदार्थ टाकायचा आहे, तो म्हणजे साजूक तूप. आता मी पुन्हा एक वाफ यायला ठेवते. आता छान 2 दणदणीत वाफा झालेल्या आहेत. परफेक्ट शिजलेला आहे आपला उपमा. वा वा वा, सुंदर. आता हा तयार झालेला आहे आणि छान मऊ शिजलाय. आता आपण याचं प्लेटिंग करूया. मी या बोलला आधी तूप लावते. नाहीतरी आपण उपम्यावर तूप घेणारच आहोत. छान तूप लावलाय. आता याच्यावर थोडं खोबरं आणि कोथिंबीर टाकते आतमध्ये. आणि हा उपमा घालते आता. परफेक्ट. आता या प्लेटवर आपण हा ठेवूया. बघा, छान प्लेटिंग झालेलं आहे. असा हा सुंदर उपमा. त्याच्यावर पुन्हा थोडं साजूक तूप घ्यायचं आहे आपल्याला. छान आवळ्याचं लोणचं किंवा लिंबाचं लोणचं याच्याबरोबर हा खायचा आहे. आपण आता याचं टेस्टिंग करूया. तर असा आपला हा भरपूर भाज्या घातलेला मिक्स व्हेज उपमा तयार आहे. मी त्याचं टेस्टिंग करते. सगळ्या भाज्या दिसतात त्याच्यात छान. मटार, कॉर्न, गाजर, फ्लॉवर, टोमॅटो, कांदा. सुंदर. काही पदार्थ आत्म्याला तृप्ती देतात असं म्हणतात ना, तसा झाला हा पदार्थ. आणि खरंच खूप छान लागतोय. सोबर, अजिबात त्याच्यामध्ये कुठलीही झणझणीत किंवा अशी आपल्याला त्रास देईल अशी टेस्ट नाही आहे. म्हणूनच मी त्याच्यात आलं घातलं नाही. त्या भाज्यांचीच इतकी सुंदर चव त्याला लागलेली आहे आणि उत्तम शिजलेला आहे. त्याच्यावर साजूक तूप घेतलं आहे, आवळ्याचं लोणचं घेतलं आहे. तुम्ही हा पदार्थ म्हणजे हा मिक्स व्हेज उपमा घरी नक्की करून बघा. आणि माझ्या जर रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.